20 लाखांचं कर्ज आणि खिशात पैसे नाहीत. अशा परिस्थितीत या शेतकऱ्याने एक मशीन घेतली आणि संपूर्ण खेळच बदलला. पेरूवर लावल्या जाणाऱ्या या छोट्याशा फोमनेटची गरज त्यांनी ओळखली आणि थेट त्याची निर्मिती सुरू केली. आज अवघ्या 24 तासात तब्बल 2.5 लाख फोमनेट तयार होतात, तेही फक्त 2 ते 3 माणसांमध्ये. धाराशिव जिल्ह्यातील बापू खैरे शेतीत हरले, पण व्यवसायात पुन्हा उभे राहिले. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ही बिझनेस आयडिया जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आपण समक्षाच्या युनिटमध्ये बघू कंपनीमध्ये हे युनिट कसं काम करतंय ते. मित्रांनो नमस्कार, मी सध्या आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम या MIDCमध्ये आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत. तर मित्रांनो 20 लाख रुपये त्यांच्यावर कर्ज होतं आणि या कर्जातून त्यांनी मुक्त होऊन या ठिकाणी हा एक मोठा स्वतःचा कारखाना उभा केलेला आहे. तर आपण जर जिद्द ठेवली आणि आपण प्रयत्न करत जर गेलो तर काय होऊ शकते याचं हे उदाहरण आहे. आपण आता त्यांच्यासोबत चर्चा करू आणि तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं पुढे जाता येईल हे सुद्धा आपण जाणून घेऊ. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपला थोडक्यात परिचय द्या. माझं नाव बापू खैरे, आंतरगाव, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. आता हा आपण फोमनेट मॅन्युफॅक्चरिंगचा कारखाना चालू केलेला आहे. पेरू शेतीसाठी पेरूला जे प्रोटेक्शन कव्हर असतं ते म्हणून वापरलं जातं फोम. तर ही सुरुवात कशी झाली होती, म्हणजे तुम्ही यापूर्वी काय करत होते? सुरुवातीला मी तरकारी करत होतो, म्हणजे वडिलोपार्जित शेती, पारंपरिक शेती होती. 1-1.5 एकर द्राक्षाची बाग होती आमची. द्राक्षाच्या बागेतून कर्ज झालं 20-25 लाख, त्यामुळं माझं शिक्षण थांबलं. मग मी बाहेरून शिक्षण करत करत शेती केली. शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग केलं. द्राक्ष शेतीमध्ये कर्ज झाल्यामुळं इतर काहीतरी पर्याय निवडायचा होता. टमाटा, शिमला मिरची, काकडी, खरबूज, कलिंगड अशी पिकं करत करत गेलो. पण ह्या पिकामध्ये नंतर असं आढळायला लागलं की अडचणी भरपूर यायला लागल्या. खर्च वाढत चालला. रासायनिक खताचा वगैरे जो खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला. आणखी काय पर्याय भेटतोय का असं शोधत शोधत मला पेरू शेतीची माहिती मिळाली आणि सुरुवातीला एक साधारण 2.5 एकर पेरू लावला. त्या 2.5 एकर पेरूमधून चांगलं उत्पन्न भेटायला लागलं. नंतर पेरू वाढवत वाढवत 7 एकरावर पेरू केला. नंतर मी मोठ्या ग्रुपमध्ये काम करायचो. माझे जे ग्रुपमधले शेतकरी होते त्यांनी विचारणा करायला सुरुवात केली की ही पेरू शेती चांगली आहे, मग रोपं कुठून काय. तर आपण नंतर शेतकऱ्यांना रोपं प्रोव्हाइड करायला लागलो. रोपाबरोबरच त्याचं मार्गदर्शनसुद्धा आपण देतोय. मग शेतकरी डेव्हलप करत करत माझं नेटवर्क वाढत गेलं. अशा पद्धतीचं मी काम करतोय. त्यामुळं शेतकऱ्यांकडून सुद्धा एकदम चांगला प्रतिसाद मिळायला लागला. पाठीमागं 2 वर्षाखाली काय झालं, पेरूमध्ये जो फोमनेट वापरला जातो फळाच्या संरक्षणासाठी, त्या फोमनेटचं शॉर्टेज यायला लागलं आणि त्या शॉर्टेजमुळं मी ज्या शेतकऱ्यांना रोपं दिले त्यांना अडचणी यायला लागल्या. मग बऱ्याचशा शेतकऱ्यांनी असं सुचवलं की सर तुम्हीच कारखाना चालू करा. मग आपण हे युनिट इथं भूमच्या MIDCमध्ये चालू केलेलं आहे. आता जवळपास 1 वर्ष होत आलं आहे त्याला. तर एकदम चांगल्या क्वालिटीचा फोम आणि कॅरी बॅग आपण प्रोव्हाइड करतोय आणि घरपोच सुविधा देतोय शेतकऱ्यांना. त्याच्याबरोबरच फोम नुसतं देऊन आम्ही म्हणजे एक प्रोफेशनल असं मार्केटिंग फक्त करत नाही, तर त्याच्याबरोबर आपण शेतकरी मित्रांना जे त्याचं मार्गदर्शन आहे, समजा मालाला क्वालिटी कशी आणायची ह्या गोष्टीचं किंवा फुगवण फळांची वगैरे सर्व जी माहिती, पूर्ण माहिती आपण प्रोव्हाइड करतो. अशा पद्धतीनं आपलं काम चालतंय. आणि ज्या फोमनेटची जी कॉस्टिंग आहे समजा, ती किंमतसुद्धा एकदम मार्केट लेवलपेक्षा वाजवी किंमत देतोय. होलसेल दरात डायरेक्ट शेतकऱ्याच्या दारात आपण हे फोमनेट पुरवतोय. खूप अडचणी सुद्धा येतात. तुम्हाला काय काय अडचणी आल्या? सुरुवातीला ह्याच्यामधलं काय माहितीच नव्हतं. आता बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जायचो, कुठल्या कंपनीला वगैरे व्हिजिट केली तर ते कंपनीवाले सुद्धा म्हणजे कॉम्पिटिटर नवीन तयार होतोय त्यामुळं माहिती देत नव्हते. अशीच समजा सोशल मीडियातून माहिती काढत काढत आम्ही एका कंपनीपर्यंत पोहोचलो. मग ते आम्ही मशीन खरेदी केली. MIDCमधून हे काय परवाने वगैरे काढून चालू केलं व्यवस्थित. हा जो फोमनेट आपला तयार होतोय त्याला 3-4 प्रकारचं मटेरियल लागतं. ते मटेरियल जे आहे ते रिलायन्स कंपनीचं मटेरियल असतं आणि रिलायन्सच्या मटेरियलमधूनच फोम एकदम क्वालिटी निघतो. चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन होतं आहे. 1 दिवसाला ह्या फोमनेटचं जे प्रोडक्शन आहे ते जवळपास 2,40,000 24 तासाचं प्रोडक्शन आहे. आणि आता सध्या आपण म्हणजे 24 तास मशीन चालवतोय. पूर्ण 24 तास सेवा शेतकऱ्यांना देतोय आपण. त्यासाठी किती मनुष्यबळ आहे तुमच्याकडे काम करणार? आता आपल्याकडं 4-5 इथं मजूर आहेत. इथं ऑपरेटर आणि 2-3 हेल्पर वगैरे अशा पद्धतीनं. आणि बरेच शेतकरी असतात ते खूप अडचणीत असतात, ते खूप म्हणजे हातबल होतात. तर तुम्ही कशा पद्धतीने वाटचाल केली हे थोडक्यात सांगा.
आता माझं ज्यावेळेस शिक्षण थांबलं, म्हणजे बाहेरून मी ॲडमिशन घेतलं, सायन्स सोडून आर्टला ॲडमिशन घेऊ वाटत नव्हतं, 1 वर्ष त्याच्यासाठी मी गॅप घेतला. नंतर शेती करत करत ॲडमिशन घेतलं. मग शेतामध्ये नवीन प्रयोग म्हणून सुरुवातीला मी काकडीचं पीक घेतलं. त्याच्यामध्ये बी सुरुवातीला पहिल्या वर्षी अडचण आली त्याला, म्हणजे उत्पादन काय व्यवस्थित भेटलं नाही. मग दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मला 3-4 लाखाचं उत्पन्न त्याच्यातून भेटलं. मग त्याच्यावरच हळूहळू आपण समजा इंजिनिअरिंगच करतोय, अशा पद्धतीने दरवर्षी 2 एकर ड्रीप करायचं मी टार्गेट ठेवलं होतं. आता माझ्याकडं 30 एकर शेती, 30 एकरची 30 एकरला ड्रीप वगैरे व्यवस्थित सगळं तलावातून पाईपलाईन अशा गोष्टी करून शेतातलं पुन्हा उत्पन्न वाढत गेलं आपलं. पेरूची शेती आज शेतकऱ्यांना खरंच परवडते का? 100% परवडते. आता पेरू शेतीमध्ये कसं आहे की आपण 9 वर्षात जे अनुभव घेतलेत पेरूमध्ये, सुरुवातीला आम्ही बरेचसे अनुभव पेरूत विकत घेतले. आपल्याला असं माहीत नव्हतं की कधी छाटणी केल्यावर कधी मार्केटमध्ये माल येईल आणि मार्केटिंग कसं करायचं. तर त्याच्यावरून असं मी एक कन्क्ल्युजन काढले की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि 15 डिसेंबर ते 15 मार्च ह्या पिरियडमध्ये जर आपला पेरू मार्केटमध्ये आला तर 100% तो रेटमध्ये येतो. क्वचित एखाद्या वेळेस समजा जी नैसर्गिक आपत्ती वगैरे असे काही समजा अडचणी असू शकतात, पण 99% त्या पिरियडमध्ये रेट मिळतातच. चला आता आपण समक्षाच्या युनिटमध्ये बघू कंपनीमध्ये हे युनिट कसं काम करतं ते. तर बघा मित्रांनो, शेतकरी काय करू शकतो याचं हे उदाहरण आहे. कंपनी फक्त मोठा उद्योजक किंवा त्याचा जो वारसा आहे तो चालू शकतो असं नाही, शेतकरीसुद्धा चालू शकतो. फक्त त्यामध्ये अभ्यास पाहिजे. पेरूसाठी जे फॉर्म बनवले जातात ते या ठिकाणी तयार केले जातात. तर आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. आता हा जो रिलायन्सचा मटेरियल आहे, कच्चा माल आहे तो, आणि हे एक मटेरियल आणखी असं 2-3 प्रकारचं मटेरियल हे मिक्स केलं जातं. ह्याच्यामधून हे जे युनिट आहे, आता इथं कच्चा दाणा टाकला जातो ह्याच्यामध्ये, त्या बुमरमध्ये. हे कच्चा दाणा इथं वितळला जातो. इथून वितळून असा ह्या युनिटमध्ये इथून फोमिंग सुरू होतं. हळूहळू तो थंड करत करत पुढं फोमिंगचं काम सुरू होत जातं आणि तिथं फायनली फोम आपला बाहेर पडतो. तिथं फोमचं लॉकिंग होतं इथं. हे लॉकिंग झाल्यानंतर इथं थंड केलं जातं त्याला फॅनच्या सहाय्याने, आणि इथं मशीनवर इथं कटर आहे आणि कटिंग, आणि या ठिकाणी आता हा कटिंग झाल्यानंतर आता या ठिकाणी कटिंग आणि काउंटिंगचं काम इथं होतं आहे. तर आता इथं काउंटिंग होतं आणि या ठिकाणी कटिंग होतं. तर फायनली हा फोम इथं येऊन पडतो. आता इथं सेट केलं जातं की 5000 क्वांटिटी आपण एका बॅगमध्ये 5000 भरतो. तर अशा पद्धतीनं ते प्रोडक्शन चालतं आहे. आता ह्या मशीनची कॅपॅसिटी आहे ती साधारण 2 ते 2.5 लाख फोम 1 डे ह्याच्यामध्ये निघतो 24 तासामध्ये. फोममध्ये कसं असतं, हा जो असतो हा अशा पद्धतीचा फॉर्म असतो, ग्लास टाईप फॉर्म असतो हा. तर हे जे असतं हे लॉक असतं. आता हे लॉक इथं पेरू बसवला जातो आणि जसा पेरू फुगल तसं हे साईज घेत जातं अशा पद्धतीनं हे असं. आणि जवळपास 400 ग्रॅम साईजची 180 फोमला 400 ग्रॅम साईजपर्यंत पेरू ह्या साईजमध्ये बसू शकतो. आणि दुसरी एक साईज असते ती 180 आणि 200 अशा 2 साईजमध्ये आपण फोम काढतो. तर ज्यावेळेस आपल्या पेरू बागेला समजा एका झाडाला फळाची संख्या 50-60 असेल त्यावेळेस आपण 200 साईजचा फोम लावतो. आणि ज्यावेळेस फळसंख्या ही 80 ते 100च्या दरम्यान असेल त्यावेळेस फळाची साईज 200 ग्रॅम ते 300-400 ग्रॅमपर्यंत येत असते. म्हणजे 500च्या आतला जर आपला फळ होत असेल तर त्यावेळेस आपण 180 साईजचा फोम वापरतो. अशा पद्धतीनं आपण हे काम करतो. काही शेतकरी डायरेक्ट कंपनीवर येऊन मटेरियल घेऊन जातात आणि काही शेतकऱ्यांना आपण आपल्या स्वतःच्या गाड्या आहेत त्या गाड्याने डायरेक्ट शेताच्या बांधावर आपण हा माल पोचवतो. हे जे फॉर्म बनवत आहेत, मागणी आणि पुरवठा सध्या गणित कसं आहे महाराष्ट्रामध्ये? आता सध्या तर म्हणजे व्यवस्थित चालू आहे. समजा मागणीच्या पटीत पुरवठा पण होतो आहे, म्हणजे शॉर्टेज वगैरे सध्या नाही काय. साधारण महाराष्ट्रामध्ये अशा किती कंपन्या आहेत तुमच्यासारख्या? साधारण 50 कंपन्या असतील महाराष्ट्रात. बरं. तर हा उद्योग कोणी करावा? म्हणजे आता बऱ्याच जणांना असं वाटेल की हा उद्योग तर खूप सोपा आहे, आपण सुद्धा करू शकतो. काय वाटतं तुम्हाला? कोणी ह्या करावं? उद्योगाचं कसं आहे की तुम्हाला म्हणजे फार्मर कॉन्टॅक्ट मोठा असला पाहिजे. आता दररोज 2 लाख प्रोडक्शन होतं याचं, तर ते 2 लाख फोम विकले पाहिजेत. आणि जर तुम्ही कंपनी कंटिन्यू
चालू ठेवत राहिला तर तो माल स्टोरेज करायचा मोठा प्रॉब्लेम असतो ह्याला. बरोबर, म्हणजे तो त्यामुळे जास्त जो तयार झालेला माल आहे ते 2-3 दिवसाचा माल आपण ठेवू शकतोय कंपनीमध्ये. पण जास्त माल म्हणलं तर स्टोरेज जास्त लागणार त्याला. आणि जर फार्मर कॉन्टॅक्ट मोठा असेल तरच हे टाकणं योग्य ठरेल. योग्य. नाहीतर ह्याच्यामध्ये म्हणजे तोटे सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठ्या आहेत. प्रमाणात. हां, काय म्हणजे तोटा याचा जो खर्च आहे तो थांबत नाही. आता ह्याचं लाईट बिल असेल किंवा ज्या लेबरची पेमेंट असतेली, आता 3 महिने समजा स्लॅक सीझन असतो उन्हाळ्यामध्ये, तर त्यावेळेस प्रोडक्शन बंद असतं. तो सुद्धा खर्च जवळपास महिन्याला 1-1.5 लाखाचा खर्च तो आपल्याला पेलावा लागतोय 3 महिन्याला. फक्त सिजनेबल व्यवसाय आहे. सिजनेबल व्यवसाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट असेल तरच तो तरच तो परवडू शकतो. केला पाहिजे. 40,000 शेतकरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत पेरू शेतीचे. कमीत कमी 10,000 जर पेरू उत्पादक शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर हा व्यवसाय करायला काय हरकत नाही. धन्यवाद. तरी सुद्धा आता जे नवीन लोक आहेत ज्यांना ही फॉर्म पाहिजे असतील हां, त्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. तर माझा नंबर आहे 9011-8082-08, 750-733-764 आणि 82-088-51-941. तर शेतकरी मित्रांनो, बापू खैरे यांचा हा जो प्रवास आहे खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी जी सुरुवात केली होती शेतकऱ्या स्वतः शेती करायची, नंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत गेले. तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर समोर नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.